एक धक्कादायक बातमी आहे ज्यानं महाराष्ट्र हादरून गेलाय। ती बातमी मुंबईजवळच्या ठाण्याजवळच्या बदलापूरमधनं। बदलापूरच्या जोवोली परिसरामध्ये स्त्री बीजातल्या अंड्याची अवैध पद्धतीनं विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे। आणि अर्थातच या संपूर्ण प्रकरणाची हे रॅकेट बाहेर आल्याच्या नंतर आणि संपूर्ण प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्य सरकारकडून सुद्धा संपूर्ण प्रकरणाची गंभीररित्या दखल घेण्यात आली आहे आणि कारवाईचं आश्वासन दिलं गेलं आहे। बदलापुरात स्त्रीबीज विक्रीचं रॅकेट समोर आलं आहे। डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याविना बेकायदेशीर पद्धतीनं सोनोग्राफी करून महिलांच्या गर्भाशयातली अंडी काढली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी 3 महिलांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। पण हे रॅकेट केवळ बदलापूरपुरतंच मर्यादित नाही तर ते जास्त मोठं असण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे या रॅकेटचे धागेदोरे अनेक सोनोग्राफी सेंटर्स आणि IVF सेंटर्सपर्यंतही पोहोचले। बदलापूर जवळच्या विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातल्या छापेमारीत पोलिसांनी सुमारे 8 लाखांची इंजेक्शनं आणि औषधं सुद्धा जप्त केलेली आहेत। मिसेस आहे असा काम करत होती की जसे महिन्याला 1 डोनर भेटला, कधी कधी महिन्याला 2 भेटला किंवा 2 महिन्याला 1 भेटला, असा कोणतरी लेडीज भेटायचा। तो त्यांनी डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा। 2-3 वर्ष झाला आहे काम करत। आता त्याच्यामध्ये किती महिला आहे तो पण एवढी मला स्पष्ट माहीत नाही। समजा एक महिला मी डॉक्टरला दिला, हॉस्पिटलमध्ये दिला, तो आम्हाला 3-4 हजार रुपये भेटायचा एका महिलाच्या मागे आणि तो महिलाला एक 15-20 हजार रुपये भेटायचा। आणि बदलापूरमधलं हे रॅकेट उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारनं तर त्याची दखल घेतलीच, पण वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा याबद्दल प्रतिक्रिया दिल्यात। कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणतात। त्यासोबत इतर नेत्यांच्या काय प्रतिक्रिया त्या सुद्धा पाहूया। मला वाटते की बदलापूरमध्ये एकदम गंभीर हे आहे। जे इंजेक्शन्स प्राप्ती झाले ते त्यांच्या घरमध्ये, तर नक्कीच चौकशी आणि आम्हाला बघायचंय की आमची जितकी महिला आहे त्यांच्या स्वास्थ्यावरती आम्ही फोकस करू, कारण जसं असं रॅकेट्स होते आणि फक्त पैशासाठी, तर चौकशीची आवश्यकता आहे। तर अशा पद्धतीची वाईट प्रवृत्ती असेल तर ठेचून काढली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। अशी कारवाई केली पाहिजे की असं कोण पुन्हा धाडसपणे करणार नाही, अशी मोठी कारवाई झाली पाहिजे। नाही, त्या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। सखोल चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.